नमस्कार, राधाश्रीचे बोल. कसे आहात? काल परवा एक गाणं ऐकत होते. चुपके से, चुपके से, रात की चादर तले. असं ते गाणं आहे. राणी मुखर्जी आणि विवेक ओबेरॉय यांचं कास्टिंग. तो तिला उचलून घेतो हिरो. आणि आपल्याला असं झालेलं आहे ना सध्या, इकडे खांदा दुखतोय, तिकडे कंबर दुखते आणि 2-5 किलोसुद्धा काही उचलून आणायचं तर कधी-कधी नाही जमत. आणि हल्ली स्कूटर असते ना सगळ्यांकडे. तर याच्यासाठीच गीता काय म्हणते बघूया. गीता म्हणजे आपली कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता. तर गीता धर्म मंडळ पुणे यांचा अभ्यासक्रम आहे 18 अध्यायांवर, जो मी केला 2001 साली, म्हणजे त्या वर्षात. आणि छान आहे गीता. त्याच्यात खूप प्रश्नांची उत्तरं मिळतात, मन शांत होतं. आपल्याला जे काही कळत नाही ते कळायला मार्गदर्शन होतं गीतेचा, जर का रोज अभ्यास केला, रोज वाचन केलं, पठण मनन केलं तर. ही तरुण जाणंच फार महत्त्वाचं आहे, नाही का? तर गीता योगाभ्यासाचा आग्रह का धरते, असा प्रश्न आहे आणि त्याचं मी छोटंसं उत्तर लिहिलं आहे, ते वाचून दाखवायचा प्रयत्न करते. ऐका आणि आवडलं तर कमेंट करा जरूर. कसं काय वाटतंय ते सांगा. गीता योगाभ्यासाचा आग्रह का करते किंवा का धरते? चित्तशुद्धीसाठी गीता योगाभ्यासाचा आग्रह धरते. योगाभ्यासाने चित्त शुद्ध होऊन ते आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते. योगाभ्यासाने समदृष्टी येते. गीतेत निवांत स्थळी ठेवलेल्या दिव्यात तेवणाऱ्या निश्चल ज्योतीची उपमा योग्याला दिली आहे. किती छान उपमा आहे ना ही? आता तो खाण्याचा उपमा वेगळा आणि ही उपमा वेगळी, बरं का? योगाभ्यासासाठी चित्ताची एकाग्रता, जीवनाची परिमितता आणि साम्यदशा किंवा समदृष्टी या 3 महत्त्वाच्या गोष्टी साध्य होणे किंवा साधल्या जाणे आवश्यक आहे. संत श्री दासगणूंनी श्री गजानन चरित्रात, म्हणजे गजानन महाराजांच्या चरित्रात योगाचे केलेले वर्णन कसे आहे ते पाहूया. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार, राहिली न जवळी जयाच्या. अशा या योग्याच्या आत्मस्वरूपात अद्वैत रूपी सूर्याचा उदय झालेला दिसतो किंवा दिसून येतो. आत्मसाक्षात्काराने त्याची आत्मज्योत तेजाळते. त्याच्या वृत्ती शांत झाल्याने त्याला सभोवार शांत परब्रह्मच दिसते. त्यामुळे योग्याला अक्षय शांती लाभते. असा हा योगाभ्यास थोडा जरी आचरिला तरी उत्तम गती प्राप्त होते, असे गीता म्हणते. ज्ञानोबा माऊली म्हणतात, जसे शीतल किरणांचा चंद्र हे चकोराचे खाद्य आहे, तसेच योगाभ्यास हा ज्ञानवंतांनाच आवडतो. त्यामुळे जी ज्ञानवान माणसे आहेत ती योगाची कास धरतात, योगाचा अभ्यास करतात. धन्यवाद. राधाश्रीचे बोल. ऐकत रहा गीतेवर मी काय म्हणते ते. तुम्हाला काही सुचलं यातून तर तुम्ही प्रयत्न करा, डायरी लिहा गीतेची. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.